Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट काकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दुधाचा हलवा कसा करायचा तो सांगणार आहे आणि दाखवणार आहे. चला तर मग आपण आधी या दुधीला कट करू. कसा करायचा तो पण बघा आणि तो नंतर किसायचा आहे. हे बघा, मी दुधी कट केला आहे आणि आता त्याचे मी तुकडे केलेत. हे बघा, असेच करायचेत. उभा ठेवायचा, कट करून घ्यायचं, कारण असं आपल्याला किसता येणार नाही ना, म्हणून. काही जण सालं पण घेतात, पण मग ती शिजायला जरा अशी जड जातात. काही सोलून काढतात सालं. दूध हा आता सहज बाजारात अवेलेबल असतो. दुधीची भाजी सुद्धा खूप छान होते. ते मी आधीच तुम्हाला दाखवलेली आहे, पण मी ती हिंदीमध्ये दाखवलेली आहे, तर मी तुम्हाला ती मध्येच एकदा मराठीमध्ये सुद्धा दाखवेन. तो आमचा एक प्रयत्न होता हिंदीत करायचा. हे बघा, आपला दुधी आता चिरून झालेला आहे. आता तो मी किसून घेणार आहे. इथे मी किसणी घेतले आणि आपल्याला मोठी साईज जरी घ्यायची असली तरी सुद्धा चालेल, मीडियम घ्यायची असेल तरी सुद्धा चालेल. तुम्ही कशी घेऊ शकता. मी आता मोठी साईज घेणार आहे. अशी चालेल ना. बारक्याच्या घेते दुधानच बारीक केली. जामच एकदम बारीक होईल ना ती. दुधी किसून झाल्यावरती त्याचं पाणी काढून घ्यायचं. दुधी किसताना तो काळा पडतो. बघा, असा दुधी मी किसून घेतला आहे. अशा प्रकारे मी हे सगळे दुधी कट केलेले आहेत. दुधीची फोडी त्या मी किसून घेतो आणि पुन्हा तुमच्या पुढे परत येतो. तर मंडळी, हे पहा, आपले दुधी किसून झाला आहे पुरा. आता मी त्याचं पाणी काढतो. तुम्ही काढा अगर काढू नका, कारण नंतर मग पाण्यात शिजायला जरा वेळ जातो, म्हणून आपण आधी पाणी काढून घ्यायचं. एकदम पण नाही पाणी काढायचं, थोडंसंच काढायचं, जसं येईल तसं. शक्यतो दुधी हा कवळा घ्यायचा, जेणेकरून तो शिजायला पटकन होईल. अजून घेतलात तर त्याच्या बिया पण असतात, मग त्या काढायला लागतात.
आणि थोडंसंच निघालं. आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मंडळी आपली कढई तापली आहे. आता मी त्यामध्ये टाकणार आहे तूप. 1 चमचा साजूक तूप. हे आमचं घरचं आहे. जरासं विरघळू दे. तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असले तर तुम्ही तूप टाकल्यावरती ते तळून घेऊ शकता. असेच टाकू नका. आणि बेदाणे मनुका बेदाणे वगैरे ते पण करून घ्या. बेदाणे नंतर टाका, कारण ते चवीला वेगळे लागतात. म्हणून हलवा झाल्यानंतर त्याच्यावरून टाका. जराशे रोस्ट करून तळून. आता मी साधी सिंपल रेसिपी आहे माझी. काही जण हलवा हे टाकतात, मावा टाकतात. खवा का मावा तो टाकतात. आम्ही आज दुधाचा वापर करणार आहे. आणि आपल्याला लागेल साखर आणि वेलची पावडर. तर वेलची आमच्याकडे अवेलेबल आहे. जायफळ पावडर किंवा वेलची पावडर. तर जायफळ पावडर आमच्याकडे आहे, तर ती मी टाकणार आहे. पण ती नंतर, सध्या नाही आता टाकणार. सध्या आपण हा जो दुधी किसलेला आहे तर तो मी जरासा रोस्ट करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. याला लक्षात ठेवा, पाणी वापरायचं नाही. पण आता ते थोडंसं ढवळून घेऊ तुपावरती आणि शिजवून घेऊ. ड्रायफ्रूट सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, नाहीतर मग मी ते सुद्धा तुम्हाला कसं करायचं ते दाखवले असते. आणि आमचं जरा रेसिपी ही अचानक ठरली. अचानक आम्हाला दुधी आला हा भेट. असाच मी गाजर हलव्याची रेसिपी सुद्धा टाकलेली आहे, ती पण पहा. लिंक पाठवली असती ह्याच्यावर, पण कशी देतात ती मला अजून माहिती नाही लिंक. आपण शिजून घेऊ, कारण दुधीला अजून पाणी सुटेल, पण ते आटेपर्यंत आणि दुधी हा किसलेला शिजेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि ढवळत घेऊ राहू. आपण भेटूया थोड्या वेळाने. शिजलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही साखर घेणार आहे. ही साधारण पाववाटी साखर आहे छोटी, ती मी ह्याच्यात टाकतो. कारण थोडी का घेतली, कारण साखरेचा दाणा जरा मोठा आहे आणि गोड असते साखर. म्हणून तुम्हाला अंदाजानुसार तुम्ही साखर घेऊ शकता, जास्त कमी जास्त. हलवा कसा जरासा गोडच हवा, पण हल्ली कोणाकोणाला काय डायबिटीज वगैरे काय, त्याच्यामुळे साखर जास्त कोण खात नाही. तर ही साखर आपली आता ह्याच्यात मिक्स झाले. आता आपण दूध टाकूया. गरम आहे ना पातेलं. दूध सुद्धा मी अंदाजच टाकणार आहे, 1 पेलाभर. 1 ते 2 पेले मी टाकलंय दूध. नंतर ते आटेल ना. हां, नंतर मग हे आटेल. आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खवा खवाच ना, खवा टाकायचा असेल तर तुम्ही हा साखरेच्या ऐवजी टाकू शकता. तर साखर टाकू नका. टाकायला लागते साखर. थोडीशी टाकलीत तरी सुद्धा चालेल. चवीला म्हणून साखर टाकलीत तरी चालेल. आता हे ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे, पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. हे सगळं असं झालं का मग ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे. आता मी ह्याच्यामध्ये जायफळ टाकतो आहे. बघा माझ्याकडे जायफळ आहे, तर ते मी टाकतो. आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, थोडंसंच टाकायचं आहे.
सुगंध येण्यासाठी, कारण जास्त टाकलेत जायफळ झोपा काढायला. तर मग आराम कराल भरपूर वेळ आणि मग घरातले बोंबालणार, किती झोपता किती झोपता किती झोपता. म्हणून जायफळ जास्त टाकायचं नाही. बघा दूध आता आटायला लागलेलं आहे आपलं. आपला हलवा आता अर्ध्या तासाने रेडी होईल. आपण घेऊया थोडासा ब्रेक. तर मंडळी आपला हलवा रेडी आहे, हा पहा. आता आम्ही तो खाण्यासाठी घेणार आहोत. तो आपण ह्याच्याबरोबर खाऊ शकता, पोळी म्हणजेच चपाती पुरी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर असाच करून पहा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कसा झाला आहे तो. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.